वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF यांच्याकडनं तब्बल 9,212 कॉन्स्टेबल पदांसाठी महाभरती जाहीर झालेली आहे. पात्रता 10वी उत्तीर्ण तुम्ही असलं पाहिजे आणि वेतन सुद्धा गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे खूप चांगलं आहे. गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. काल आपण या जाहिरातीचा पार्ट 1 रेकॉर्ड केला. तो व्हिडिओ तुम्हाला मी पाठवला. आज मी पार्ट 2 घेऊन आलेले आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 म्हणजे जाहिरातीचा जो पुढचा भाग आहे तो कव्हर करू. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. चला तर मग जाहिरातीचा पुढचा भाग कव्हर करू. तर ॲप्लिकेशन फी, एक्झामिनेशन फीस ₹100 फॉर मेल कॅन्डिडेट्स ऑफ जनरल EWS अँड OBC ओनली. जनरल EWS आणि OBC कॅटेगरीसाठी ₹100 फी आहे आणि कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST फिमेल कॅन्डिडेट्स अँड एक्स सर्व्हिसमेन आर एक्झेम्प्टेड. तर महिला, एक्स सर्व्हिसमेन आणि SC ST कॅटेगरीसाठी फी नाही. Fee can be paid online through Bhim UPI Net Banking by using Visa, Mastercard, Maestro, रुपे क्रेडिट और डेबिट कार्ड. या कुठल्याही कार्डद्वारे तुम्ही आपलं फीस आहे ती पे करू शकणार आहात ऑनलाईन मोडनी. Applications received without the prescribed fee shall not be considered and summarily rejected. फी जर तुम्ही भरलेली नसेल तर तुमचं ॲप्लिकेशन स्वीकारलं जाणार नाही. No representation against such rejection will be entertained. Fee once paid shall not be refunded under any circumstances. एकदा फी पे केल्यानंतर ती तुम्हाला परत केली जाणार नाही. Nor will it be adjusted against any other examination or selection. किंवा CRPFची परत काही एक्झाम असली तर त्यासाठी ती फी ॲडजस्ट केली जाणार नाही. Candidates who are not exempted from fee payment must ensure that their fee has been deposited. ज्या मुलांना फी भरायची आहे त्यांनी एन्श्युअर करायचं आहे की आपली फी डिपॉझिट झालेली आहे, फी बरोबर पोहोचली आहे त्यांच्यापर्यंत. इफ द फी इज नॉट रिसिव्ड बाय CRPF, स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म इज शोन ॲज इनकम्प्लीट. जर तुमची फी व्यवस्थित पोहोचली नसेल तर तिथे इनकम्प्लीट असं वरती लिहून येईल. अँड दिस इन्फॉर्मेशन इज प्रिंटेड ऑन द टॉप ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंटआउट. ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंटआउट, ॲप्लिकेशन फॉर्मचं जे प्रिंटआउट तुम्ही बघणार आहात त्याच्यावरती इनकम्प्लीट लिहून येईल, कारण तुम्ही फी तुमची पोहोचली नाही आहे, ती प्रोसेस व्यवस्थित झाली नाही आहे, तर तुम्ही ती प्रोसेस परत करायची आहे. फर्दर स्टेटस ऑफ द फी पेमेंट कॅन बी व्हेरीफाईड ॲट द पेमेंट स्टेटस लिंक प्रोव्हाइडेड इन द कॅन्डिडेट्स लॉग इन स्क्रीन. तुम्हाला पेमेंट स्टेटस लिंक तुमच्या लॉग इन केल्यानंतर जे स्क्रीन येईल तिथे पेमेंट स्टेटस दिसेल, तिथे चेक करायचं आहे. Such applications which remain incomplete due to non-receipt of fee will be summarily rejected. तर ज्यांची फी पोहोचली नाहीये त्यांचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल. No request for consideration of such applications and fee payment after the period specified in the notice of examination shall be entertained. त्यानंतर तुमची कुठली रिक्वेस्ट स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे फी व्यवस्थित भरायची आहे, पोहोचली का नाही, ती व्यवस्थित सबमिट झाली का नाही, आपले पैसे ते पण चेक करायचं आहे. सिटी ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सेंटर किंवा सिटी तुमचं कुठे असणार आहे इथे दिलंय. आपण महाराष्ट्राचं चेक करूया. वेगवेगळ्या स्टेट्सच्या सिटीज इथे दिलेल्या आहेत. इथे खाली महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या सिटीज आहेत ते इथे दिलंय. अहमदनगर, अमरावती, अकोला, औरंगाबाद, बारामती, भिवंडी, बोईसर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, कोल्हापूर, कोपरगाव, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पंढरपूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे यापैकी कुठलंही सेंटर तुम्ही निवडू शकता, जे तुम्हाला जवळ पडेल असं सेंटर निवडायचे. असे 3 सेंटर तुम्ही निवडायचे आहेत, त्याविषयी खाली दिलंय. While filling in the online application form, the applicant should carefully decide about his or her choice of city of examination. केअरफुली डिसाईड करायचं आहे जिथे आपण वेळेवर पोहोचू शकू असं जवळची सिटी तुम्ही सिलेक्ट करायची आहे. Candidates could be accommodated in any one of the 3 examination cities opted by him or her.
3 सिटीज तुम्ही सिलेक्ट करणार, त्यातली एक सिटी तुम्हाला सेंटर म्हणून मिळेल. एक्झामिनेशन सिटी वन्स ऑप्टेड विल नॉट बी चेंज अंडर एनी सर्कमस्टन्सेस. एकदा सिटी सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही चेंज करू शकणार नाही. इन केस ऑफ ओव्हर सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन ॲट अ पर्टिक्युलर सिटी, द कॅन्डिडेट्स मे बी शिफ्टेड टू अ नियर बाय सिटी. जर एखाद्या सिटीमध्ये जास्त विद्यार्थी झाले तर तुम्हाला नियर बाय सिटीमध्ये शिफ्ट केलं जाऊ शकतं. अबव एक्झामिनेशन सेंटर आर ओनली फॉर सीबीटी. वरचे जे एक्झामिनेशन सेंटर आहेत ते फक्त कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी आहेत. एक्झामिनेशन सेंटर विल बी शिफ्टेड टू नियरेस्ट सीआरपीएफ इस्टॅब्लिशमेंट्स फॉर नेक्स्ट स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट. एक्झाम नंतरच्या ज्या स्टेजेस आहेत त्या सीआरपीएफच्या इस्टॅब्लिशमेंट्समध्ये, ऑफिसेसमध्ये त्यांचा जो तिथे इन्स्टिट्यूशन असेल तिथे पुढच्या रिक्रुटमेंट कॅरी केल्या होतील. स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी असेल? फॉर सिटी, टेक्निकल अँड ट्रेड्समन, एनसीटी पायनियर. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे. 25 मार्क प्रश्न असतील, त्यासाठी 25 मार्क्स असतील. जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस आहे, त्यासाठी 25 मार्क्स, 25 प्रश्न. एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, यामध्ये 10वीच्या लेवलचं मॅथ्स असणार आहे, गणिताचा पेपर असणार आहे. आणि इंग्लिश आणि हिंदी 25 प्रश्न आणि 25 मार्क्स. 2 तासाचा तुम्हाला वेळ दिलेला असणार आहे. ऑल क्वेश्चन्स विल बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप. खूप सोपं आहे, तुम्हाला मल्टिपल चॉईसमध्ये पर्याय निवडायचा आहे. द सीबीटी विल बी कंडक्टेड इन इंग्लिश अँड हिंदी ओनली. तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश दोनपैकी एका लँग्वेजमध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.25 मार्क्स. 0.25 मार्क्सचं निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे कॅन्डिडेट्स आर देअर फॉर ॲडवाइज टू कीप धिस इन माइंड व्हाईल अँसरिंग द क्वेश्चन. त्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की मी क्वेश्चनचा आन्सर देतोय, पण हे जर चुकीचं झालं तर माझे 0.25 मार्क कट होऊ शकतात. त्यामुळे ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कन्फर्म माहीत असेल तोच प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे, असं त्यांनी ॲडवाइस तुम्हाला दिलेला आहे. The date and center of CBT will be informed to candidates via admit card only through the website of the CRPF. CRPFच्या वेबसाईटवर तुम्हाला तुमची परीक्षा कुठे आहे, त्याचं सेंटर आणि तारीख हे कळवलं जाणार आहे. ॲडमिट कार्ड तुम्हाला तिथनंच डाउनलोड करायचं आहे वेबसाईटवरून. देअर शॅल बी नो प्रोव्हिजन फॉर रिइव्हॅल्युएशन, रिचेकिंग ऑफ द स्कोर्स. एकदा तुम्ही परीक्षा दिल्यानंतर त्यासाठी रिचेकिंग वगैरे होणार नाही, त्यासाठी कुठलाही पत्रव्यवहार, नो कॉरस्पॉन्डन्स इन दिस रिगार्ड शॅल बी एंटरटेन. पत्रव्यवहार तुम्हाला करता येणार नाही. मार्क्स स्कोर्ड बाय कॅन्डिडेट्स इन सीबीटी विल बी नॉर्मलाइज्ड अँड सच नॉर्मलाइज्ड स्कोर्स विल बी यूज टू डिटरमिन फायनल मेरिट अँड कट ऑफ ऑफ मार्क्स. एकदा तुम्ही सीबीटी एक्झाममध्ये मार्क्स मिळवल्यानंतर त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. द क्वेश्चन्स इन द सीबीटी विल बी मॅट्रिक्युलेशन लेवल, 10वीच्या लेवलचे प्रश्न त्यात असणार आहेत. अ मॉक टेस्ट लिंक विल बी अवेलेबल टू कॅन्डिडेट्स कॉर्नर on CRPF website to familiarize the candidates with CBT after the go live of the admit card. तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर जेव्हा ॲडमिट कार्ड तुमच्याकडे येईल त्यावेळेस तिथे एक ऑप्शन अवेलेबल होईल त्या वेबसाईटवरती, CBT मॉक टेस्ट. तर तिथे तुम्ही मॉक टेस्टची प्रॅक्टिस करू शकता. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टची प्रॅक्टिस तुमची होण्यासाठी तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल करून दिली जाणार आहे. Candidates are not permitted to use calculators and other electronic gadgets. They should not therefore bring the same inside the examination hall. एक्झामिनेशनच्या वेळेस तुम्ही कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड वापर करणं एक्झामिनेशनच्या सेंटरमध्ये ते घेऊन येणं अलाउड नाहीये, किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये आणायचे नाही आहेत. द सिलेबस ऑफ द एक्झामिनेशन विल बी ॲज फॉलोज. इथे सिलेबस दिलेला आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, इंग्लिश अँड हिंदी, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. इथे तुम्हाला सगळा सिलेबस दिलेला आहे, तो नीट वाचून घ्यायचा आहे. कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड फॉर PST फिजिकल स्टँडर्ड टेस्ट will be asked to go through biometric verification followed by PET or trade test. Physical standard for the post of constable, technical and tradesman are as follows. तुम्ही एकदा ही एक्झाम CBT एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर
CBT एक्झाम पास झाल्यानंतर तुमची PST टेस्ट होणार आहे, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. त्यानंतर PET टेस्ट होईल आणि त्यानंतर ट्रेड टेस्ट होईल. तर यामध्ये काही क्रायटेरियाज दिलेला आहे. फिजिकल स्टँडर्डसाठी मेलची हाईट 170 सेंटीमीटर असली पाहिजे आणि फिमेलची 157. काही कॅटेगरीजसाठी त्यामध्ये सुद्धा रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे हाईटमध्ये. त्या संबंधीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. चेस्ट विषयी माहिती दिली आहे की चेस्ट कॅन्डिडेट्स मेल कॅन्डिडेट्स शुड हॅव फॉलोइंग स्टँडर्ड ऑफ चेस्ट मेजरमेंट. नंतर आहे कॅटेगरीजसाठी सुद्धा चेस्टचं मेजरमेंट कॅटेगरी वाईज वेगवेगळं दिलेलं आहे. नंतर आहे ओनली दोज कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय इन CBT शॅल बी कॉल्ड फॉर नेक्स्ट स्टेज ऑफ रिक्रुटमेंट, PST अँड PET अँड ट्रेड टेस्ट. CBT एक्झाम तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर, पास झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विच विल बी कंडक्टेड ॲट व्हॅरियस सेंटर्स ऑफ द CRPFच्या वेगवेगळ्या सेंटर्सवर त्या एक्झाम पुढच्या टेस्ट तुमच्या होतील. पुढे बघू एक्स सर्व्हिसमॅनसाठी सूचना दिलेली आहे. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट त्यानंतर तुमची होणार आहे. PST नंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट नंतर PET होणार आहे, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. यामध्ये कॅन्डिडेट्स हॅव टू क्लिअर द PET रेस विदिन द फॉलोइंग टाइम लिमिट. तुम्हाला रेस कंप्लीट करायची आहे, म्हणजे तुमची जी एक्झाम आहे रिटर्न एक्झाम झाल्यानंतर तुम्ही लगेच प्रॅक्टिस करायची आहे, रनिंगची प्रॅक्टिस करायची आहे. इथे रेस सर तुम्हाला दिलं आहे, तुमच्या इकडे ट्रेड दिलेले आहेत, पोस्ट दिलेले आहेत आणि मेलसाठी 5 किलोमीटर 24 मिनिटामध्ये तुम्ही धावायचं आहे. फिमेलसाठी 1.6 किलोमीटर 8.5 मिनिटामध्ये तुम्ही धावलं पाहिजे. तर हे सगळे क्रायटेरियाज तुम्हाला कंप्लीट करता आले पाहिजे. त्यासाठी रिटर्न एक्झाम झाल्यानंतर तुम्ही रेसची तयारी करायची आहे, फिजिकल टेस्टची तयारी करायची आहे. Okay, a woman candidate who as a result of test is found to be pregnant, irrespective of duration of pregnancy, she may be declared temporarily unfit and her appointment held in abeyance until the confinement is over. जर women candidate टेस्टच्या वेळेस प्रेग्नंट आढळली तर तुम्हाला टेम्पररी अनफिट असं सिलेक्ट केलं जाईल आणि त्यानंतर तुमचा जो पिरियड आहे तो कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला परत बोलवलं जाणार आहे. जेव्हा परत बोलवलं जाईल त्यावेळेस तुमची टेस्ट होणार आहे. शी शुड बी रिएक्झामिन्ड फॉर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट 6 weeks आफ्टर द डेट ऑफ कन्फाइनमेंट. तुमचं प्रेग्नन्सी पिरियड, तुमचं डिलिव्हरी झाल्यानंतर 6 weeksचा जो पिरियड आहे तो संपेल आणि त्यानंतर तुम्हाला परत बोलवलं जाईल. सब्जेक्ट टू द प्रोडक्शन ऑफ द मेडिकल सर्टिफिकेट ऑफ फिटनेस फ्रॉम अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. गव्हर्नमेंटमध्ये जे मेडिकल प्रॅक्टिशनर असतात त्यांच्याकडनं तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे की तुम्ही फिजिकल फिट आहात. इफ शी फाउंड फिट अँड फाइंड्स प्लेस in the normal merit of respective categories, she may be appointed to the post kept reserved for and allow the benefit of seniority in accordance with the instructions of the government as amended from time to time. She may be appointed for the post. मग तुम्हाला तुमचा जो पिरियड झाल्यानंतर तुम्ही आपलं मेडिकल प्रॅक्टिशनरचं मेडिकल सर्टिफिकेट तिथे सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत जॉबमध्ये घेतलं जाईल आणि तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या मिळतील. कॅन्डिडेट्स हू डू नॉट क्वालिफाय द रेस वुड बी एलिमिनेटेड फ्रॉम द रिक्रुटमेंट प्रोसेस बाय गिव्हिंग रिजेक्शन स्लिप इंटिमेटिंग रिझन्स thereof बाय द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द बोर्ड. तर तुम्ही जर रेस कंप्लीट केली नाही तर तुम्ही ही जी प्रोसेस आहे, भरती प्रक्रिया आहे, त्यातनं बाहेर पडणार आहात. त्यामुळे त्यासाठी देखील तुम्ही जोरदार प्रयत्न करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. प्रिलिमिनरी चेकिंग ऑफ डॉक्युमेंट्स ऑफ द कॅन्डिडेट्स हू क्वालिफाईड इन PST or PET seeking relaxation in height, chest, weight, etc. will also be conducted at this stage. जर तुम्ही PST आणि PET टेस्टमध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला पाहिजे असेल कॅटेगरी वाईज, तर ते जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही यावेळेस घेऊन यायचे आणि ते व्हेरीफाय केले जातील ह्या स्टेजला. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू कॅरी देअर रेलेव्हंट डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ देअर क्लेम. डॉक्युमेंट्स तुमचे त्यावेळेस घेऊन यायचे आहेत. द कॅन्डिडेट्स मस्ट कॅरी ॲटलिस्ट 1 photo
बेअरिंग आयडेंटिफिकेशन प्रूफ सच ॲज ड्रायव्हिंग लायसन्स. तुम्ही आपला एक आयडेंटिफिकेशन प्रूफ घेऊन यायचा आहे टेस्टसाठी. जेव्हा तुमची ह्या टेस्ट होतील त्यावेळेस तुमच्याकडे एक आयडेंटिफिकेशन प्रूफ असलं पाहिजे. दॅट मे बी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर कार्ड किंवा आयडेंटिटी कार्ड किंवा पॅन कार्ड, कुठलंही तुमचं डॉक्युमेंट तुम्ही कॅरी करावं. वेट प्रपोर्शनेट टू हाईट अँड एज ॲज पर मेडिकल स्टँडर्ड. तुमचं वेट हे हाईट आणि एजच्या प्रपोर्शनमध्ये असलं पाहिजे. ST candidates may avail the relaxation on the production of valid ST certificate. कॅटेगरी वाईज तुम्ही आपले सर्टिफिकेट्स कॅरी करायचे आहेत. द कॅन्डिडेट्स हू आर डिक्लेअर्ड नॉट क्वालिफाईड इन द फिजिकल स्टँडर्ड then height and chest may prefer an appeal on same day if they so desire to the appellate authority nominated for the center through presiding officer. The decision of the appellate authority will be final and no further appeal or representation thereafter in this regard will be entertained. There is no appeal in PET. तर रेसमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही तिथेच त्यांना त्या ऑथॉरिटीकडे जायचं आणि त्यांना सांगायचंय. ते तुमच्यासाठी तुम्हाला मदत करतील असं इथे दिलंय. ट्रेड टेस्ट कशी असणार आहे? कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर ट्रेड टेस्ट फ्रॉम द पूल ऑफ कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय द CBT, PST अँड PET. तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, नंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि PET टेस्ट, ह्या तिन्ही टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला ट्रेड टेस्टसाठी बोलवलं जाईल. ट्रेड टेस्ट विल बी कंडक्टेड थ्रू प्रॅक्टिकल असेसमेंट. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागेल अँड विल बी क्वालिफाईंग इन नेचर. त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय झालं पाहिजे. आउट ऑफ 50 मार्क्स ऑफ प्रॅक्टिकल ट्रेड टेस्ट अ कॅन्डिडेट मस्ट सेक्युअर 20 मार्क्स टू क्वालिफाय. 50 मार्काची टेस्ट आहे, त्यात तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 20 मार्कच मिळवायचे आहेत. ड्युरिंग ट्रेड टेस्ट अ कॅन्डिडेट्स विल बी आस्क्ड टू परफॉर्म अन ॲक्टिव्हिटी पर्टेनिंग टू दॅट पर्टिक्युलर ट्रेड. तर ट्रेड टेस्टमध्ये तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला परफॉर्म करावी लागणार आहे. जर तुम्ही ड्रायव्हर असाल तर ड्रायव्हिंग करून दाखवायचं आहे. फिटर असाल तर त्या संबंधीचं काम करून दाखवायचं आहे. ते तसं तुमचं टास्क तुम्हाला दिलं जाईल. पोस्ट फॉर विच ही शी हॅज अप्लाइड. द पॅरामीटर्स फॉर इच ट्रेड टेस्ट विल बी ॲज अंडर. इथे दिलंय ड्रायव्हर नॉलेज ऑफ ड्रायव्हिंग ट्रेड, हँडलिंग, ड्रायव्हिंग, पार्किंग, मेंटेनन्स ऑफ लाईट अँड हेवी व्हेकल्स, हे तुम्हाला आलं पाहिजे. फिटर नॉलेज ऑफ ड्रायव्हिंग ट्रेड, ड्रायव्हिंग करता आलं पाहिजे, हँडल करता आलं पाहिजे, ड्रायव्हिंग पार्किंग करता आलं पाहिजे, मेंटेनन्स ऑफ लाईट्सच्या विषयी त्या सगळी स्किल टेस्ट तुमची घेतली जाईल. हेवी व्हेकल्स, फिटरला नॉलेज ऑफ ऑटोमोबाईल्स, फिटर, मोटर, मेकॅनिक, ट्रेक, हँडलिंग ऑफ टूल्स हे काम आलं पाहिजे. बगलर प्लेइंग, हँडलिंग, मेंटेनन्स ऑफ बगल म्हणजे बिगुल वाजता आलं पाहिजे, वाजवता आलं पाहिजे, हँडल करता आलं पाहिजे, त्याचा मेंटेनन्स तुम्हाला करता आला पाहिजे. टेलरचं काय काम असतं आपल्याला माहिती आहे, ते कामं तुम्हाला आले पाहिजे. कॉबलर म्हणजे काय म्हणतात त्याला, हॅव्हिंग नॉलेज ऑफ दिस ट्रेड, पॉलिशिंग शूज दुरुस्त करणारे जे असतात त्यांना त्यांच्यासाठी काय ते त्यांचे जे कामं करतात ते तुम्हाला आले पाहिजे. कार्पेंटरचं काम आहे. त्यानंतर पेंटर, गार्डनर, ब्रास बँड, पाईप बँडमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्यासाठी नॉलेज ऑफ प्लेइंग पाईप बँड इन्स्ट्रुमेंट तुम्हाला ते वाजवता आले पाहिजे. कुकिंग ऑफ चपाती, राईस कुकिंग करता आलं पाहिजे. वॉटर कॅरियरने वॉशिंग ऑफ युटेन्सिल्स, ते धुवून स्वच्छ हे करून तुम्हाला ते आलं पाहिजे. बार्बर, हेअर ड्रेसर म्हणजे न्हावी जे काम करतात ते तुम्हाला आलं पाहिजे. वॉशरमॅनसाठी जर तुम्ही केलं असेल तर त्या संबंधीची वॉशिंग ऑफ क्लोथ्स, कपडे धुणे, प्रेस करणे, ह्या गोष्टी आल्या पाहिजे. सफाई कर्मचारी, त्यांना त्यांची कामं आली पाहिजेत. मेसन, पायोनियर, प्लंबर, न दुरुस्त करणारे, इलेक्ट्रिशियन, तर आपापल्या कामामध्ये तुम्ही फिट असलं पाहिजे. व्यवस्थित तुम्ही ते काम करून दाखवणार आहात त्या ट्रेड टेस्टमध्ये, स्किल टेस्टमध्ये. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फ्रॉम द पूल ऑफ कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय CBT, PST, PET अँड ट्रेड टेस्ट. आता ट्रेड टेस्ट तुमची झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी शॉर्टलिस्ट तुम्हाला त्यातनं केलं जाईल, निवडलं जाईल. नंतर द कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू कॅरी ओरिजिनल डॉक्युमेंट्स अलॉंग विथ सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ द सेम विथ देम ॲट द टाइम ऑफ रिपोर्टिंग ऑफ रिक्रुटमेंट सेंटर. तुम्हाला रिक्रुटमेंट सेंटरला बोलवलं जाईल त्यावेळेस तुम्ही सगळ्या डॉक्युमेंट्सच्या ओरिजिनल कॉपीजची एक फाईल तयार करायची आहे
आणि 2 झेरॉक्स कॉपीजच्या फाईल तयार करायच्या आहेत. त्या झेरॉक्स कॉपीजवर स्वतःची सही करून ठेवायची आहे. असे 3 बंच तुम्ही कॅरी करायचे आहेत. कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते सगळं इथे व्यवस्थित तुम्हाला मी सांगते. ते सगळं तुम्ही घेऊन जायचं आहे. त्यामध्ये काय असणार आहे डॉक्युमेंट्समध्ये? मॅट्रिक्युलेशन, सेकंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेट टू प्रूव्ह द एज, नेम अँड एज्युकेशनल क्वालिफिकेशन. 10वीचं सर्टिफिकेट तुम्ही कॅरी करायचं आहे. 12वी झालेलं असलं तर 12वीचं करायचं आहे. कशासाठी? तुमचं एज मोजण्यासाठी. तसंच तुमचं नाव करेक्ट आहे का नाही, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन चेक करण्यासाठी. डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचंच आहे. ते काढून लगेच अपलोड पण करायचं आहे. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट, परमनंट रेसिडेन्स सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी हे घेऊन जायचं आहे. ओरिजिनल घेऊन जायचं आहे आणि झेरॉक्स कॉपीज पण. सर्टिफिकेट फ्रॉम सर्व्हिंग डिफेन्स पर्सनल इन फॉर्मॅट प्रिस्क्राइब्ड इन ॲनेक्स्चर 2 ऑफ द नोटीस. हे डिफेन्स पर्सनलसाठी आहे. ते जर हे अप्लाय करत असतील तर त्यांनी प्रिस्क्राईब फॉर्मॅट दिलेला आहे या ॲडव्हर्टाईजच्या शेवटी. तिथे तो बघून त्याच फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे. अंडरटेकिंग इन द फॉर्मॅट प्रिस्क्राईब इन ॲनेक्स्चर 3 फ्रॉम एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स. एक्स सर्व्हिसमॅननी दिलेल्या फॉर्मॅटमध्येच जो या ॲडव्हर्टाईजच्या शेवटी दिला आहे फॉर्मॅट, त्या फॉर्मॅटनुसारच अंडरटेकिंग सर्टिफिकेट भरून ते घेऊन जायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट सगळ्याचे फॉर्मॅट दिलेले आहेत. त्या फॉर्मॅटनुसार कास्ट सर्टिफिकेट भरून घेऊन जायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट फ्रॉम कॅन्डिडेट्स हू विश टू अवेल रिलॅक्सेशन इन हाईट अँड चेस्ट मेजरमेंट ॲज प्रिस्क्राइब्ड इन ॲनेक्स्चर 6 ऑफ द नोटीस. तुम्ही जर हाईट आणि चेस्टच्या मेजरमेंटमध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन मिळत असेल तर त्या संबंधीचं सर्टिफिकेट ते घेऊन जायचं आहे. ते सुद्धा ॲनेक्स्चर 6 मध्ये दिलेलं आहे. याच ॲडव्हर्टाईजच्या शेवटच्या पानांवर हे सर्टिफिकेट दिलेले आहेत. त्याच फॉर्मॅटमध्ये ते भरून घेऊन जायचे आहेत. कॅन्डिडेट्स फ्रॉम सर्टिफिकेट फ्रॉम डिस्ट्रिक्ट कलेक्टर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट in respect of dependent applications of right victims as mentioned in category serial number under para 6.3 of the notice. Okay. Driving license of candidates who have applied for the post of city driver. ज्यांनी ड्रायव्हिंग साठी अप्लाय केलाय त्यांनी आपलं ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन जायचं आहे. ITI सर्टिफिकेट्स, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट्स हू हॅव अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ सिटी MMW फिटर. फिटरच्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर ITIचं सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते घेऊन जायचं आहे. डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन नंतर तुमची होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर तुमचे डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. यानंतर तुम्हाला परत शॉर्टलिस्ट केलं जाईल. द शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स विल बी, ज्यांचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित सगळे असतील त्यांना पुढच्या स्टेजला बोलवलं जाईल. तर द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी मेडिकली एक्झामाइंड बाय द मेडिकल ऑफिसर, मेडिकल बोर्ड कॉन्स्टिट्यूटेड बाय द CRPF टू असेस देअर फिजिकल अँड मेडिकल फिटनेस. तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशनसाठी बोलवलं जाईल की तुम्ही फिजिकली फिट आहात का नाही हे CRPF कडून चेक केलं जाणार आहे. The medical examination of the candidate will be conducted in terms of uniform guidelines for recruitment. Medical examination for GOs and NGOs in CRPF and AR issued wide. हे GO आणि NGO साठी दिलेलं आहे. As amended from time to time by Government of India. गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे मेडिकलचं जे एक्झामिनेशन आहे त्या होतील. मेडिकल टेस्ट, X-ray and laboratory shall be conducted in respect of only those candidates who are found fit after initial medical examination. तुम्ही फिट आहात हे समजल्यानंतर तुम्हाला एक्सरे आणि लेबॉरेटरी टेस्टसाठी पुढे पाठवलं जाणार आहे. इन केस ऑफ मेडिकल एक्झामिनेशन टेम्पररी अनफिटनेस विल बी नॉट अलाउड. तर तुम्ही म्हणाल की मला आता टेम्पररी अनफिटनेस म्हणजे काय? जर तुम्हाला व्हायरल असेल, सर्दी असेल, ताप असेल तर दॅट विल नॉट बी अलाउड असं ते म्हणतात. However, a woman candidate who as a result of test is found to be pregnant, irrespective of duration of pregnancy, she may be declared temporarily unfit and her appointment held in abeyance until the confinement is over. हे आपण मागं वाचलेलं आहे मागच्या सूचनेमध्ये की जर प्रेग्नंट आढळलं तर तुमच्यासाठी तुम्हाला टेम्पररीली अनफिट असं सांगतील आणि नंतर तुम्हाला आफ्टर 6 वीक्स नंतर परत तुम्हाला सर्व्हिसमध्ये घेतलं जाईल.
The candidates declared unfit during detailed medical examination will be allowed to undergo review of medical examination, provided they give their written consent by appending their signature on the intimation indicating the reason for being unfit as per Annexure 8. Annexure 8 मध्ये दिलंय त्याप्रमाणे जर तुम्ही अनफिट डिक्लेअर झालात तर तुम्ही तिथे त्यांच्याशी संवाद साधू शकता. त्यांना Annexure 4 मध्ये त्यांनी सांगितलंय की अपेंडिंग प्रोव्हायडेड दे गिव्ह देअर रिटर्न कन्सेंट. तुम्ही रिटर्न मध्ये द्यायचं आहे की मला हे जे मी अनफिट आहे तर हे टेम्पररी आहे असं त्यांनी इथे प्रोव्हिजन दिलेलं आहे. RME of candidates will be conducted in continuation of DME, preferably on the next day of DME. तर ह्या टेस्ट एका पाठोपाठ घेतल्या जातील तुमच्या. Detailed medical examination. Review medical board shall examine the candidate specifically for the deficiency for which the candidate has been declared unfit during DME as per instructions. If the candidate is found fit in RME, his name will be included in the data list of medically fit candidates for preparing the final merit list. त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. आय एक्झामिनेशन होणार आहे डोळ्यांसाठी. आय साईट फॉर सिटी ड्रायव्हर, बेटर आय, वर्स आय, इथे तुमचे क्रायटेरियाज दिलेले आहेत डोळ्यांसाठी. या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत. तुमचे डोळे चेक करून यायचं आहे. म्हणजे तुमचे डोळे तिथे सुद्धा चेक केले जाणारच आहेत, तर ते व्यवस्थित असले पाहिजेत. जे त्यांचे क्रायटेरियाज आहेत त्या नियमाप्रमाणे आपले डोळे हेल्दी असले पाहिजेत, फिट असले पाहिजेत. Admission to the examination. All candidates who register themselves in response to this advertisement by the closing date and time and whose applications are found to be in order and are provisionally accepted as per the terms and conditions of this notice of examination will be assigned roll numbers and issued admit card for appearing in the CBT. तुम्ही रजिस्टर करायचं आहे तिथे क्लोजिंग डेटच्या अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे आणि तुमचा फॉर्म अपलोड झालेला असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला रोल नंबर्स दिले जातील आणि ॲडमिट कार्ड इश्यू केलं जाणार आहे. द CRPF will not undertake detailed scrutiny of applications for the eligibility and other aspects, therefore candidature will be accepted only provisionally. तर ॲप्लिकेशन तुम्ही जेव्हा अपलोड कराल त्यासोबत एलिजिबिलिटीचं तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलेले नाही आहेत, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल ते त्यांनी बघितलेले नाही आहेत, त्यामुळे तुमचं जे कॅन्डिडेचर आहे ते प्रोव्हिजनली ॲक्सेप्ट केलं जाणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतरच तुमचं कॅन्डिडेचर तुम्हाला कॅन्डिडेट म्हणून सिलेक्ट केलं जाईल. द कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू गो थ्रू द रिक्वायरमेंट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तुम्ही विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी अगोदर बघायचं आहे की मी या पोस्टसाठी क्वालिफाईड आहे का नाही, माझ्याकडे एक्सपिरियन्स ज्यांनी जो मागितलाय तो आहे का नाही, एजमध्ये मी बसतोय का नाही, सॅटिस्फाय देमसेल्स दॅट दे आर एलिजिबल फॉर द पोस्ट ट्रेड. अगोदर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. कॉपीज ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स विल बी सॉट ड्युरिंग प्री व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड DME. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचे सगळे सर्टिफिकेट्स बघितले जातील. वेल स्क्रुटिनी इज अंडरटेकन इफ एनी क्लेम मेड इन द ॲप्लिकेशन इज फाउंड substantiated, the candidature will be cancelled and the CRPF decision in this regard shall be final. जर तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर नसले तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द केलं जाईल. ॲडमिट कार्ड फॉर ऑल स्टेजेस ऑफ एक्झामिनेशन विल बी इश्यूड थ्रू ऑनलाईन मोड ओनली. ॲडमिशन कार्ड हे तुम्हाला ऑनलाईनच पाठवलं जाईल. ॲडमिट कार्ड फॉर एनी स्टेज ऑफ एक्झामिनेशन विल नॉट बी सेंड बाय पोस्ट. पोस्टाने पाठवलं जाणार नाही. Candidates are therefore advised to visit the website of CRPF regularly for any updates on the recruitment process. तर त्यासाठी तुम्हाला रेग्युलरली वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि अपडेट्स चेक करत राहायचं आहे.